नमस्कार, मी अमित टिल्लू, स्मृतिगंधाचा संस्थापक. स्मृतिगंधाच्या सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत. मगाशी आपण म्हणालो त्याप्रमाणे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाच्या कलाकारांसोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर घाणेकरांची भूमिका करणारे सुबोध भावे. हाय सुबोध. नमस्कार. आणि सर्वप्रथम स्मृतिगंधाच्या सर्व प्रेक्षकांना आणि तुमच्या संस्थापकांना माझ्याकडनं मनपूर्वक आभार, कारण तुम्ही इतकं उत्तम काम करताय. मराठी अभिजात साहित्य, संस्कृती, कला लोकांपर्यंत पोचवण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम करताय आणि त्या उपक्रमाबद्दल माझा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. थँक्यू सो मच. सुबोध, बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि आता काशीनाथ घाणेकर यांची व्यक्तिरेखा तू करतोयस. बायोपिक करणं असंही कठीण समजलं जातं, कारण प्रसिद्ध व्यक्तींना आधीच लोक ओळखत असतात आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात, म्हणजे पडद्यावर काय दिसणार आहे किंवा काय याबद्दल. पण तू मात्र ह्या सगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर खूप प्रभावीपणे आणि यशस्वीपणे साकारतोयस. यासाठी घेतलेल्या मेहनतीचं नक्की चीज होताना दिसतं आहे आम्हाला. एवढं अवजड आव्हान यशस्वीरित्या पेलण्यासाठी तू कशाप्रकारे तयारी करतोस, काय मेहनत घेतोस, आणि विशेषतः काशीनाथ घाणेकर चित्रपटासाठी ज्यात डॉक्टर घाणेकरांची खास स्टाईल आहे, लकब आहे, तर त्यासाठी तू कशी तयारी केलीस? एकतर हा प्रश्न खूप अवघड आहे, पण मला असं वाटतं त्याचं उत्तर तितकं सोपं आहे. आणि ते सोपं अशासाठी आहे की ती घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडते. कुठल्याही माहिती असलेल्या कर्तृत्ववान माणसाची भूमिका ही कठीणच असते. मग ते बालगंधर्व असू देत, लोकमान्य टिळक असू देत किंवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर असू देत. पण जसं एखादं मूल जन्मल्यानंतर त्या मुलाला वाढवणं हे आईसाठी आव्हानच असतं, पण मुळात आईचं त्या मुलावरती नितांत प्रेम असतं आणि ते प्रेम एकदा असलं की आव्हान नष्ट होतं आणि मग फक्त त्याच्यातला आनंद घेणं असतं. मग ते मुलंही आईच्या सहवासाचा आनंद घेतं आणि आईसुद्धा मुलाच्या सहवासाचा आनंद घेतं. मला असं वाटतं हे तिन्ही रोल करताना मी मुलाच्या भूमिकेत होतो आणि हे तीनही व्यक्तिरेखा माझ्या आयुष्यात माझ्या आई बनून आल्या. मग मी कितीही चिडलो, रागावलो, चुकलो, पडलो, धडपडलो, तरी त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि मनापासून मला असं वाटतं की त्या तिघांची इच्छा असावी की त्यांच्या भूमिका मी कराव्यात, म्हणून त्या माझ्याकडे आल्या. हा माझा आशीर्वाद समजतो, मी प्रसाद समजतो आणि तो प्रसाद म्हणूनच त्याचा मी स्वीकार करतो. त्या तिघांनाही मुठीत ठेवणं खूप अवघड आहे. त्यांचं आभाळ इतकं उंच आहे की तिथपर्यंत आपले हात नेणंसुद्धा खूप अवघड आहे. त्यामुळे त्यांचं आपल्या नजरेसमोर येतात, ते त्यांची पावलं येतात आणि त्याच्यावरती डोकं ठेवलं की ते आशीर्वाद देतात. आणि मला असं वाटतं की त्या आशीर्वादामुळेच ह्या तीनही व्यक्तिरेखा माझ्याकडनं साकार झाल्या. त्या कशा झाल्या ते तुम्ही ठरवायचं आहे. ते करण्याचा मी प्रयत्न केला, मनापासून प्रयत्न केला आणि ते प्रयत्न करणंच माझ्या हातात आहे, तेवढंच मी केलं. तुझा काशीनाथ घाणेकरांच्या व्यक्तिरेखेतला लूक सध्या खूप गाजतो आहे. म्हणजे इव्हन स्मृतिगंधावर पण मी 2 टीजर पोस्ट केली होती. त्याला जवळजवळ दोन्ही टीजर मिळून 4 लाख व्ह्यूज आणि प्रचंड शेअर्स, कमेंट्स आणि खूप ते गाजलं आहे. इव्हन तुझं इंडिव्हिज्युअल पोस्टर होतं त्यालाही खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. तर जसं आधीच्या पिक्चरमध्ये बालगंधर्व, लोकमान्य, इव्हन सदाशिव पण तेही तुझे लूक खूप गाजले होते. त्या संदर्भात रंगभूषा क्षेत्रातले जादूगार विक्रम गायकवाड यांच्याबद्दल आदर व्यक्त करणारी एक पोस्ट तू टाकली होतीस फेसबुकवर, तर त्यांच्याबद्दल काही सांगशील का आम्हाला? विक्रम गायकवाड माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला. ही घटना कदाचित अनेक लोकांना माहिती नाही, पण तो सिनेमा झाला नाही. तो झाला असता तर माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा असता. तो होता संत तुकारामांवरती लिहिलेला, विजय तेंडुलकरांनी लिहिलेला सिनेमा. आणि त्याच्यातलं माझं कास्टिंग विजय तेंडुलकरांनी स्वतः केलं होतं. त्या सिनेमात मी तुकाराम महाराजांची भूमिका करावी ही त्यांची इच्छा होती, त्याप्रमाणे मी ती करत होतो. आणि तेव्हा पहिल्यांदा विक्रम गायकवाडने माझा मेकअप केला होता लुक टेस्टसाठी. तेव्हा पहिल्यांदा ते माझ्या आयुष्यात आले. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आले ते बालगंधर्वच्या वेळेस, मग लोकमान्यच्या वेळेस, मग कट्यारच्या वेळेस आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या वेळेस. आणि या चारही वेळेस मला असं वाटतं की कलाकार आतनं खूप काम करत असतो. जसं गाडीचं इंजिन खूप चांगलं असतं, पण ती लोक तेव्हाच विकत घेतात जेव्हा त्याचं बाह्यरूपसुद्धा लोकांना आकर्षक वाटतं. तर हे बाह्यरूप आकर्षक बनवणं किंवा त्या व्यक्तिरेखेला साधेसं बनवणं हे विक्रम गायकवाडांचं काम आहे आणि ते अफलातून करतात, ते जादूगार आहेत. आणि जेव्हा बाह्यरूप तुमचं सजतं तेव्हा त्याचं कनेक्शन कुठेतरी तुमच्या अंतर्मनाला सुद्धा होत असतं. मला असं वाटतं की विक्रम गायकवाडनी केलेला मेकअप जेव्हा मी चेहरा माझा आरशात बघतो
तेव्हाच कुठेतरी एक अंतर्मनाला जाणीव होते की अरे मी सुद्धा बालगंधर्व आहे, मी सुद्धा लोकमान्य टिळक आहे, मी सुद्धा डॉक्टर काशीनाथ घाणेकर आहे किंवा सदाशिव आहे. आणि ते अंतर्मनात झालेला आवाज किंवा त्याची स्पंदनं माझ्या पूर्ण शरीरात उतरतात आणि मग ती व्यक्तिरेखा तुमच्यासमोर उतरते. पण त्याच्यासाठी तुमच्या अंतर्मनातला जो प्रवेश आहे तो प्रवेश होणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी कायमच विक्रम गायकवाड यांना द्वारपाल किंवा परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचा जो दरवाजा असतो तो दरवाजा उघडणारा म्हणतो, कारण तो दरवाजा उघडत नाही तोपर्यंत गाभाऱ्यातल्या परमेश्वराचं दर्शन होत नाही. आणि तो गाभाऱ्याचा दरवाजा उघडणारा आमचा विक्रम गायकवाड आहे. त्यामुळे अंतर्मनात लपलेले ही सगळी मोठी व्यक्तिमत्वांचं दर्शन होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. या चित्रपटात काम करण्याचा विशेषतः दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? विलक्षण होता, फारच विलक्षण होता. म्हणजे मी अभिजितला गमतीने मी त्याला घाणेकर असं म्हणतो की तो इतका त्या भूमिकेत आहे की सेटवरती मी मुद्दामून त्याला खूप छळायचो, खूप त्रास दिला मी त्याला. मी घाणेकर म्हणलो की तो पटकन बघायचा माझ्याकडे. तर गमतीचा भाग वेगळा. पण अभिजित 4-5 वर्ष या सिनेमावरती काम करतो आहे आणि तो अक्षरशः तो स्वतः ती भूमिका जगतो आहे 4-5 वर्ष. आणि मग त्याने ती माझ्याकडनं करून घेतली. त्यामुळे त्याच्या डोक्यात त्याचे आराखडे इतके ठाम आहेत, त्याची क्लॅरिटी इतकी अफाट आहे, त्यांना इतक्या उत्तम पद्धतीने बघितलं आणि इतक्या उत्तम पद्धतीने मांडलं आहे की मला असं वाटतं की ते लहानपणी आपल्याला लहान मुलांना खेळ देतात ना, साचे असतात आणि त्या साच्यांमध्ये ते ठोकळे बसवायचे असतात. त्यामुळे त्यांनी सगळे साचे करून घेतलेले आहेत आणि माझ्यासारख्या ठोकळ्यांना फक्त तो त्या साच्यांमध्ये घालून बसवतो आहे. सो या सिनेमा चांगला झाल्याचं संपूर्ण क्रेडिट हे माझे लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचंच आहे. आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व टेक्निशियन्स असतील, कलाकार असतील, त्या सगळ्यांचं आहे. कारण फार अवघड असा हा सिनेमा होता. एका अत्यंत अवलिया कलाकारावरती आधारित हा सिनेमा होता. तर त्याला साकार करणं, त्याला लोकांसमोर आणणं हे फार मोठं आव्हानात्मक काम होतं. पण या सगळ्या लोकांच्या, उत्तम लोकांच्या एकत्रित असण्यामुळे ते साकार होतं आहे असं मला मनापासून वाटतं. क्या बात आहे. अशा प्रकारच्या योग्य भूमिका मिळाल्या तर यापुढे बायोपिक करणार का? बायोपिक करायचं नाही किंवा बायोपिकच करायचं असं मी आयुष्यात कधीच ठरवलं नव्हतं. जे माझ्या वाट्याला येत गेलं ते त्या नम्रपणे मी स्वीकार केला आणि ते मी करत गेलो. बालगंधर्व लोकमान्य घाणेकरांनंतर अजून कुठला एखादा महापुरुष, कर्तृत्ववान माणूस माझ्या आयुष्यात आला तर नाकारणार मी कोण आहे? त्यांनी जर ठरवलं असेल की हे मी करणार आहे तर मी करणार आहे. या निमित्ताने स्मृतिगंधाच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छित? काही नाही, मला असं वाटतं की तुम्ही खूप मनापासनं अभिजात मराठी कलाकृतींवरती प्रेम करणारी माणसं आहात. त्यामुळे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची इच्छा नाही आहे. असंच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद नेहमीच आमच्या सगळ्यांच्याच मराठी सिनेमाच्या, मराठी कलाकृतींच्या पाठीमागे राहू देत. आणि तुमच्या साथीनेच मराठी सिनेमा असेल, मराठी नाटक असेल, मराठी सिरियल असेल, या सगळ्याच कलाकृती मोठं होणार आहेत. त्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच निरंतर राहू देत, एवढीच तुमच्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. धन्यवाद.